नमस्कार. मराठी रोहिणी किचन या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुमचं स्वागत करते. तर माझ्या प्रत्येक सुगरणीला स्वयंपाकघरामध्ये उपयोगी येतील अशा भन्नाट किचन टिप आज आपण बघणार आहोत. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. टिप नंबर 1. झटपट केसर भात हवा असेल तर कुकरमध्ये तूप, लवंग, साखर, रंग आणि तांदूळ एकदमच शिजवावेत. यामुळे भात छान चकचकीत असा होतो. तर केसर भात बनवताना तुम्ही ही टीप नक्की फॉलो करा. टीप नंबर 2. नुसत्या उडीद डाळीचा उडीद वडा करण्यापेक्षा उडदाची डाळ भिजत घालताना त्यात थोडे तांदूळ, हरभरा डाळ, मुगाची डाळ घालावी. 5 ते 6 तास डाळी भिजल्यावर मिक्सरमधून घट्ट वाटावे व लगेचच वडे करावे. यामुळे वडे छान हलके कुरकुरीत असे होतातच. यामुळे ते तेलही कमी लागते किंवा कमी पितात. तर उडीद वडे करताना तुम्ही ही टीप नक्की फॉलो करा व टीप आवडली असेल तर एक लाईक नक्की करा. अत्यंत महत्त्वाची पुढील टीप आहे टीप नंबर 3. आपल्या सर्वांची आवडती मसाला वांगे करताना प्रथम वांगी थोड्या तेलात परतून एका भांड्यात ठेवून त्यात पाणी न घालता कुकरमध्ये एका वाफेवर शिजवून घ्यावी. शिजल्यावर वांगी चिरून मसाला भरून तेलात परतावे म्हणजे वांगी चवदार अशी लागतात. तर मसाला वांगी बनवताना तुम्ही ही टीप नक्की फॉलो करा. आपल्या प्रत्येक महाराष्ट्रीयन घरामध्ये गोडधोड म्हटलं की बनवली जाते ती म्हणजे आपले सर्वांची आवडती रव्याची खीर. टीप नंबर 4. रव्याची खीर बनवायची असेल तेव्हा त्यात 2 चमचे बेसन पीठ मिसळा. यामुळे रव्याची खीर चवदार अशी होईल व तिला रंगही छान येईल. तर रव्याची खीर बनवताना तुम्ही ही टीप नक्की फॉलो करा. प्रत्येक गृहिणींसाठी ही अत्यंत महत्त्वाची टीप आहे टीप नंबर 5. बऱ्याच वेळा नवीन गव्हाची पुरणपोळी बनवताना ती फुटते व ती व्यवस्थित अशी लाटता पण येत नाही. अशा वेळी कणिक मळताना त्यात मैदा घालावा व कणिक मळावी. यामुळे पुरणपोळी अजिबात फुटत नाही. तर पुरणपोळी बनवताना जर तुमची पण पुरणपोळी फुटत असेल तर ही टीप नक्की वापरा. स्वयंपाक बनवण्याचा कंटाळा आला तर प्रत्येकाच्या घरी बनवला जातो तो म्हणजे पुलाव. टीप नंबर 6. व्हेज पुलाव बनवताना खडा मसाला थोडासा कुटून मग भातामध्ये घालावा. यामुळे भात स्वादिष्ट असा होतो. तर व्हेज पुलाव बनवताना ही टीप नक्की वापरा. टीप नंबर 7. थोडासा कमी पिकलेला पेरू मधोमध कापून त्यावर मीठ लावून आगीवर भाजून खाल्ल्याने जुना खोकला बरा होतो. तर तुम्हाला पण खोकला येत असेल तर ही टीप नक्की वापरा. टीप नंबर 8. जर तुम्हाला लवकर श्रीमंत व्हायचे असेल तर सकाळी उठल्याबरोबर पक्ष्यासाठी ताजे पाणी ठेवा. तर प्रत्येकालाच श्रीमंत व्हायची इच्छा असते त्यासाठी ही टीप नक्की फॉलो करा. टीप नंबर 9. केळी ओल्या कापडात गुंडाळून फ्रीजमध्ये ठेवल्यास कधीही काळी पडत नाही. ती जास्त दिवस चांगली राहतात. तर जास्त प्रमाणात जर तुम्ही पण केळी आणली असेल तर ती जास्त दिवस टिकवण्यासाठी ही टीप नक्की वापरा. टीप नंबर 10. पुरण बनवताना पुरणामध्ये निम्मा गूळ व निम्मी साखर वापरली तर पुरण लवकर तयार होते. तसेच चवीला सुद्धा ते छान लागते. तर पुरणपोळीसाठी पुरण बनवताना ही टीप नक्की वापरा. अत्यंत फायद्याची पुढील टीप आहे टीप नंबर 11. कोणत्याही ग्रेव्हीमध्ये मीठ जर चुकून जास्त पडले तर त्यामध्ये थोडेसे भाजलेले बेसन पीठ घालावे. यामुळे ग्रेव्हीतील मिठाचे प्रमाण कमी होईल आणि ग्रेव्हीसुद्धा घट्ट व दाटसर अशी होईल. टीप आवडली असेल तर एक लाईक नक्की करा. टीप नंबर 12. कोणतेही सूप बनवताना त्यात काजू व बदामाची पेस्ट टाका. यामुळे सूप खूपच घट्ट असं होईल. तर सूप बनवताना ते अधिक टेस्टी व घट्ट होण्यासाठी ही टीप नक्की फॉलो करा. वरील टीप आवडल्यास मराठी रोहिणी किचन या आपल्या मराठमोळ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा व असेच नवनवीन व छान व्हिडिओ तुमच्या मित्र मैत्रिणीला शेअर करायला अजिबात विसरू नका.
चला तर मग भेटू अशाच पुढच्या एखाद्या छानशा व्हिडिओमध्ये. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.